जय जय रघुवीर समर्थ. दुपारचा 3-3:30चा सुमार. सज्जनगडावर समर्थ रामदास माऊलींची स्वारी प्रवचन करते. काही शिष्यांचा समूह समोर बसलेला आहे. त्यात कल्याण स्वामी पायाशी समर्थांच्या बसलेले आहेत. समर्थांनी विषय कुठला घेतलाय? प्रयत्न आणि प्रारब्ध. चांगले 3-3.5 तास समर्थ रामदासांची स्वारी प्रवचन करते. सगळे सत शिष्य कान देऊन ऐकतायत. कल्याण स्वामींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. केव्हा एकदा प्रवचन संपतं आणि आपण माऊलींना प्रश्न विचारतो. प्रवचन संपलं. सगळे शिष्य समर्थांजवळ आलेत. माऊलींच्या पायावर डोकं टेकून त्यांचं दर्शन घेतलं. सगळे गेले, पण कल्याणाची स्वारी तिथेच पायाशी बसलेली आहे. कल्याणाने समर्थांकडे पाहिलं. म्हटलं, महाराज एक प्रश्न होता. समर्थांनी कल्याण स्वामींकडे पाहिलं आणि विचारलं. म्हटलं, कल्याण काय मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तो विचार. कल्याण स्वामींची स्वारी समर्थांना प्रश्न विचारायला पुढे सरसावली. म्हटलं, महाराज एवढा वेळ आपण प्रवचन केलं, पण मला एक गोष्ट कळाली नाही. नेमका प्रयत्न महत्वाचा का प्रारब्धावर अवलंबून राहावं? 3-3.5 तास प्रवचन केल्यानंतर आपल्या शिष्याच्या सगळ्यात जवळचा परमप्रिय असलेला असा शिष्य, त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हावा. समर्थांनी शब्दांमध्ये कल्याणाला उत्तर देण्याऐवजी त्याला प्रत्यक्षामध्ये अनुभूती देणं योग्य ठरवलं. समर्थांनी कल्याणाच्या मस्तकावर हात ठेवला आणि कल्याणाकडे बघून समर्थ रामदास स्वामींची स्वारी म्हणते, कल्याण थोडे दिवस थांब, तुला प्रत्यक्षामध्ये याचं उत्तर देतो. डेमो देणं, काही गोष्टींमध्ये डेमो देणं फार गरजेचं असतं. एक 7-8 दिवसाचा काळ गेला आणि समर्थांनी कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, अक्का स्वामी या तिघांना घेतलंय. आणि आता सारखं काही त्यावेळेला 4 चाकी गाड्या, दुचाकी वाहनं असं काही नव्हतं. पायी भ्रमंती करायची. या गावातून त्या गावात पायवाटेने फिरायचं. कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा, राम नामाचा प्रचार करायचा. या तिघांना घेतलंय आणि या गावातून दुसऱ्या गावात रात्री वेशीवर कीर्तन आणि कीर्तनाकरता या तिघांना घेतलंय. आणि समर्थ रामदासांची स्वारी पाय वाट्याने निघाली. जशी समर्थ रामदासांची स्वारी होती, त्याचप्रमाणे त्या काळी दास पंचायतन होतं. समर्थ रामदास माऊलींची स्वारी जसं राम कार्य करत होती, तसंच राम कार्य करणारी अजून 4 जण समर्थ रामदास माऊलींबरोबर होती. जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, आनंदमूर्ती आणि केशव स्वामी. समर्थ रामदासांना हे चौघे पितृस्थानी मानत. त्यातले रंगनाथ स्वामींची स्वारी इकडून समर्थ रामदास माऊली आपल्या शिष्यांसह कल्याण स्वामी, उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी या तिघांसह कमरेला लंगोटी आणि पायी भ्रमंती करत पुढे चालले एका गावातून दुसऱ्या गावाकडे. आणि तिकडून रंगनाथ स्वामी निगडीकर, मूळचे निगडीचे असलेले, तिकडे मठाधिपती, पालखीमध्ये बसून त्यांच्या काही शिष्यांबरोबर येत आहेत. रंगनाथ स्वामींचं एक वैशिष्ट्य होतं. दोघेही राम कार्य जरी करत असले तरी रंगनाथ स्वामी भरजरी वस्त्र, अंगावर दागदागिने, मूल्यवान
हिरे, माणिक, पाचू, मोती आणि सुवर्ण अलंकार. बरं, नुसते रंगनाथ स्वामी नाही मंडळी, त्यांचे जे काही शिष्य होते, अनुयायी होते, ते सुद्धा याच वेशामध्ये असायचे. आणि एकीकडे समर्थ रामदासांची स्वारी जशी लंगोटीमध्ये, हातामध्ये कुबडी, एका हातामध्ये कमंडलू आहे, त्या अवस्थेमध्येच त्यांचे शिष्यही असायचे. सामान्य वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. इकडून समर्थ रामदास माऊलींची स्वारी येते आणि समोरून रंगनाथ स्वामी येत आहेत. समर्थ रामदास माऊलींना पाहिलं आणि रंगनाथ स्वामी आपल्या सत शिष्यांना म्हणाले, थांबा. त्याच ठिकाणी शिष्य थांबले. रंगनाथ स्वामी झटकन उतरले, झप 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 पावलं टाकत समर्थ रामदासांच्या पायावर मस्तक ठेवलंय. समर्थांनी खांदे पकडले, रंगनाथ स्वामींना उभं केलंय. समर्थांनी प्रश्न विचारला, रंगोबा इकडे कुठे? रंगनाथ स्वामी म्हणतायत, माऊली, आपण ज्या रामनामाच्या प्रचाराला चालला तसेच प्रसार प्रचार करण्याकरता आम्हीही निघालोय. संत से संत मिले हो गई दो दो बात. दोघ जण एकमेकांना भेटलेत आणि परमार्थाच्या गप्पांना सुरुवात झाली. रंगनाथ स्वामींच्या मागे रंगनाथ स्वामींचे शिष्य उभे, तिकडे समर्थांच्या मागे समर्थ रामदास माऊलींचे कल्याण स्वामी, उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी तिघही उभे. एक दगड पाहिला आणि त्या दगडावर समर्थ रामदास माऊलींची स्वारी रंगनाथ स्वामींबरोबर बसली आहे. बोलता बोलता एकदम समर्थांनी रंगनाथ स्वामींकडे पाहिलं, म्हटलं, रंगोबा, तुम्हीही रामनामाचा प्रसार प्रचार करता, आम्हीही रामनामाचा प्रसार प्रचार करतो, पण आमच्या अंगावर कपडा म्हणून एक लंगोटी आहे, पण तुम्ही भरजरी वस्त्र परिधान केलेले आहेत, अंगावर नानाविध अलंकार आहेत. लोकांनी नेमकं समजायचं काय? हे खरं का ते खरं? भगवंताचं नाम घेणारे आपण दोघेही एका मार्गावरच चालणारे, पण एक भरजरी वस्त्र आणि नानाविध अलंकार परिधान केलेले आहेत आणि एक कमरेला लंगोटी लावलेले. लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं की नेमकं रामनामाचा उपयुक्त असा वापर कोणी केला? रंगनाथ स्वामी समर्थांकडे पाहतायत. म्हटलं, माऊली, तुम्ही रामकार्य करताय, मीही रामकार्यच करतोय, पण रामनामाचा वापर कसा होणार? हे अंगावर असलेले भरजरी वस्त्र, अंगावर असलेले किमती अलंकार हे शिष्यांनी मला देऊ केलेत, मला हवेत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही निस्वार्थ आहात त्याचप्रमाणे आम्हीही निस्वार्थ कर्म करतोय. बघायचंय तुम्हाला समर्थांनी पाहिलं कसं दाखवणार रंगोबा? रंगनाथ स्वामींच्या मनामध्ये एवढी इच्छा निर्माण झाली. मुळामध्ये कल्याण स्वामींच्या प्रश्नाचं उत्तर समर्थांना द्यायचं होतं. प्रयत्न मोठे की प्रारब्ध मोठं? प्रयत्न करणं गरजेचं आहे का प्रारब्ध अधीन राहणं गरजेचं आहे? रंगनाथ स्वामी तिथे उभे राहिलेत. तेवढ्यात उभे राहिला मनोकामना त्यांची पूर्ण झाली. एक कर्मदरिद्री, ज्याच्या अंगावर वस्त्र नाही आहेत, जो देवाला दोष देत चाललेला आहे, त्या अशा कर्मदरिद्र्याला रंगनाथ स्वामींनी आपल्या जवळ बोलावलंय. आपल्या अंगावरचे वस्त्र अलंकार त्याला काढून दिले आणि रंगनाथ स्वामी समर्थांप्रमाणे लंगोटीवर येऊन उभे राहिलेत आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. म्हटलं, महाराज, आता आपण दोघेही एका अवस्थेमध्ये आहोत, दोघेही लंगोटीमध्ये आहोत. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनीही स्मितहास्य केलंय आणि काही काळ जातो न जातो तेवढ्यात एक धनिक आपल्या काही नोकरांना घेऊन, नोकर वर्गाला घेऊन, नोकरांच्या हातामध्ये थाळ आहेत, त्याच्यामध्ये किमती वस्तू, किमती वस्त्र झाकलेले आहेत. तो धनिक रंगनाथ स्वामींना शोधत शोधत
त्या पाय वाट्याने तिथे आलाय. रंगनाथ स्वामींच्या पायावर त्या धनिकाने डोकं ठेवलं. रंगनाथ स्वामी त्याच्याकडे पाहतात. म्हटलं, काय रे, कशा करता आलास? त्याने सांगितलं, महाराज 2 वर्षापूर्वी आपल्या पायावर मस्तक ठेवून आपल्याकडे मनामध्ये मागणं मागितलं होतं की उदरी संतती नाही, आणि आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने उदरी संतती जन्माला आली, पुत्र जन्माला आला. आणि त्याकरता काही वस्त्रालंकार तुम्हाला देईन असं मनोमनी ठरवलेलं होतं. पुत्र जन्माला आला, आज मनामध्ये आलं, आणि आज तुमच्या भेटी करता येऊन तुम्हाला वस्त्रालंकार देण्याचं ठरवलं. तबक होते, ते झाकलेले तबक उघडले, त्याच्यामध्ये उंची वस्त्र आणि सुवर्णाचे दागिने अशा प्रकारे त्यांना दान करण्याकरता त्या धनिकाने आणलेले. ते नुसतं दाखवलं नाही, तर धनिकाने विनंती केली की म्हटलं, महाराज माझ्या समोर आपण हे वस्त्र आणि अलंकार परिधान करावे. समर्थांकडे रंगनाथ स्वामींनी पाहिलं. म्हटलं, महाराज तुम्ही म्हणालात म्हणून मी अंगावरचे वस्त्रालंकार काढून टाकले, एका गरीबाला देऊन टाकले, पण प्रारब्ध अशी अवस्था निर्माण करतं की मी जरी ठरवलं की लंगोटीमध्ये राहावं तरी मला राहता येत नाही. हे प्रारब्ध आहे माझं. संसार संगे बहुशीण लोभी, कृपा करी रे रघुराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीण रामा मज कंठ विना. समर्थांकडे हात जोडले त्यांनी. रंगनाथ स्वामी म्हणतात, घालू का, परिधान करू वस्त्रालंकार? समर्थांनी स्वीकृती दिली आणि वस्त्रालंकार परिधान केले रंगनाथ स्वामींनी. धनिकाने चरणांवर मस्तक ठेवलं, समर्थांच्याही चरणांवर मस्तक ठेवलं, आणि त्या धनिकाची स्वारी आपल्या नोकरांबरोबर, नोकर वर्गाबरोबर निघून गेली. रंगनाथ स्वामी समर्थ माऊलींकडे पाहून म्हणतायत, म्हटलं, महाराज तुम्हाला वाटत असेल तर हेही अंगावर असलेले वस्त्र मी कुणाला तरी दान करून टाकतो, काही क्षणात पुन्हा ते येतील. याचं कारणच असं आहे की मुळात असं म्हटलं गेलंय, जन्म मृत्यू हेही प्रारब्धाधीन. जन्म आणि मृत्यू सुद्धा प्रारब्धाधीन आहे. आपण प्रयत्न करू शकतो, पण प्रारब्ध बदलवण्याची ताकद नाही आपल्यामध्ये. आणि हे प्रारब्ध कशामुळे घडतो? प्रारब्ध घडतं ते आपल्याच कर्मामुळे. उच्चतम कर्म करत उच्च कोटीची जेवढी कर्म कराल ते उच्च कोटीची कर्म पुण्य म्हणून आपल्या पाठीशी उभी राहतात. त्यात एक तपस्वी जीवन, अखंड चालू असलेलं नामस्मरण, ते त्याला अजून उंच पदावर नेऊन ठेवतं. आणि असं घडतं ते प्रारब्ध आहे. ते प्रयत्नांपुढे खूप मोठं आहे. म्हणजे प्रयत्न करायचे असं नाही, पण प्रारब्धाधीन मनुष्य आहे आणि राहणार. समर्थांनी कल्याणाकडे पाहिलं आणि एका क्षणात प्रश्न विचारला नाहीये, कल्याणाने मान खाली घातली आणि मला आपल्याला जे सांगायचं होतं ते कळालंय एवढी स्वीकृती दर्शवली. समर्थांनी डेमो दिला. लक्षात ठेवायचं की कितीही प्रयत्न करा, पण प्रयत्नांना यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपली कर्म त्याला उपयुक्त असतात, त्याला नामसाधना जोडलेली असते. उपासनेचा मोठा आश्रय उपासने विण निराश्रय, उदंड करिता जयो प्राप्त नव्हे. त्या उपासनेचा स्पर्श असला पाहिजे, कर्म उच्चतम असली पाहिजे, आणि त्याने निर्माण होणारं प्रारब्ध हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते आपलं जीवन बदलवतं, ते आपलं जीवन घडवतं. हेच सांगण्याचा प्रयत्न या कथानकामधून, समर्थांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा केला गेलेला आहे. कथानक आवडलं असेल तर एकदा श्रीराम जय राम जय जय राम या नाम मंत्राचा जप लिहून कार्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचंय. असंच निरनिराळी कथानक, अभंग असं घेऊन आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल. जय जय रघुवीर समर्थ.